नमस्कार, मी सेजल पुरवार आणि सकाळचे 9 वाजल्यात आणि वेळ झाली आहे आज काय विशेषची. आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज दिवसभरात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे ते सर्व काही आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं आहे. पहिली बातमी राज्यावरील अवकाळी संकटाची आहे, कारण राज्यात थंडी कमी होऊन पावसाची शक्यता आहे. काय आहेत या संदर्भातले अपडेट्स ते आपल्याला आज काय विशेषमध्ये सविस्तर बघायचं. दुसरी बातमी तितकीच महत्त्वाची आहे, शेतकऱ्यांसंदर्भातली आहे, कांद्यासंदर्भातली आहे. कांद्याचे भाव गडगडलेले आहेत आणि त्यामुळे यामागचं नेमकं काय कारण असावं, शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे, या संदर्भात देखील आपल्याला आज काय विशेषमध्ये जाणून घ्यायचं आहे. तिसरी बातमी ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशन संदर्भातली आहे, कारण उद्या ख्रिसमस आहे आणि सध्या सुट्ट्या अनेकांना सुरू झाल्या आहे. पर्यटन स्थळी देवदर्शनासाठी गर्दी होतीये. कुठे कसा माहोल आहे बघूयात आज काय विशेषमध्ये. आणि सुरुवातीलाच बातमी खरं तर शेतकऱ्यांसंदर्भातली आहे, कारण कांद्यानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रडवलंय, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. का तर नाफेड आणि NCCFने खरेदी केलेला कांदा हा आता बाजारात येतोय. त्यामुळे 10 दिवसांमध्ये कांदा दरात निम्म्यापेक्षा जास्त घसरण झाली. सरकारने 20% निर्यात शुल्क रद्द करावं यासाठी सुद्धा आता पाठपुरावा सुरू असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. 1200-1300 रुपये भाव मिळतो. परवडतोय? नाही, अजिबात परवडत नाही. खर्च किती होतोय? खर्च भरपूर होतो. तर मागणी 3000 पर्यंत कांदा गेला पाहिजे कमीत कमी असं. म्हणजे रोपं आपण रोपटून द्यायचे, वावरं आपण बांधून द्यायचे. खताच्या किमती इतका भरमसाठ वाढलेल्या आहे. एका बॅगची किंमत मागे 1400 रुपये होती, आज 1600-1700 रुपये बॅगची किंमत झालेली आहे. आणि शेतकऱ्याला ते मजुराची किंमत 500-600 रुपये रोज एका माणसाला बारे द्यावं लागत आहे. वेगवेगळ्या संकटाला सामोरं जावं लागतं. सर्वात मोठं जर आता कांद्यावर संकट आहे तर निर्यातीवरचं 20% निर्यात शुल्क, हे निर्यात शुल्क तत्काळ शून्य करणं गरजेचं होतं. परंतु आता 1200-1400 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. अशा वेळेस जर केंद्र सरकारला कांद्यावरती निर्यात शुल्क ठेवायचं असेल तर सरकारला शेतकरी अक्षरशः संपवायचे आहे का? शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण थेट जाणून घेतलेलं आहे. मात्र कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी मागणी केली. सध्या आपण बघतोय कांदा पिकावरती 20% निर्यात शुल्क आकारलं जात आहे. त्यामुळे आता कांद्याची निर्यात मंदावली आहे आणि याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. तर सध्या आपण बघितलं कांदा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, या सर्व गोष्टींना एकंदरीत शेतकऱ्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे या संदर्भात आता नेमका काय तोडगा निघतोय बघणं महत्त्वाचं असेल. शिवाय राज्यभरातल्या आणखी काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, पुढे घेऊयात वेगवान पद्धतीने. सोलापूर बाजारात कांदा बाजारभावामध्ये घसरण सुरू आहे आणि लाल कांद्याची 47,000 क्विंटलची आवक झाली आहे. तर लाल कांद्याला कमीत कमी 1000 पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. त्यामुळे बटाटा, शेवगा आणि मटारच्या आवकेत वाढ झाली. त्याचे दरही सध्या स्थिरावले. कांद्याच्या भावात मोठी घसरण झालेली आहे. अपेक्षित भाव नाही, त्यामुळे कांदा आणि कापूस विक्री करणं शेतकऱ्यांना परवडत नाहीये. घरातच कापूस आणि कांदा साठवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्याचा फटकाही कांदा आणि कापूस उत्पादनावर बसतोय. जालना जिल्ह्यातील CCIच्या 8 केंद्रांवरती जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस हा विक्रीसाठी आणलेला नाहीये. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचं चित्र आहे. ऊस पिकावरती अतिथंडीमुळे विपरीत परिणाम दिसतोय. ऊस पिकांवर पानावरील पांढरे किंवा हिरवट पिवळसर पट्टे दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवरती आता मोठं संकट ओढावलंय.
नाताळ या सणाच्या पूर्वसंध्येला आता विविध प्रकारच्या केकची मागणी जोरात वाढलेली आहे. तर फ्रूट केकला अधिक मागणी आहे. याशिवाय प्लम केक आणि विविध फ्लेवर्सचे केकही बाजारात सध्या विकले जात आहेत. सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात आवक झाली, मात्र बाजारपेठेत मंदीचं वातावरण आहे. सोयाबीन तेलाच्या भावात 5 ते 7 रुपये लिटर मागे घसरण झाली आहे. धाराशिव या ठिकाणी शेतकऱ्यांनी हमी भावानं सोयाबीन विक्री करता यावी म्हणून खरेदी केंद्रांवर जाऊन सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी केली, परंतु महिना उलटून सुद्धा शेतकऱ्यांना खरेदीचे मेसेज आलेले नाही. ही तक्रार कळंब, तुळजापूर, उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून केली जाते. मका या पिकाला 2,225 रुपये हमी भाव आहे. असं असताना बाजारात हमी भाव मिळत नसल्याचं चित्र आहे. देशासह राज्यभरात आवक वाढतीये, बाजारभाव तेवढेच आहे, त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहे. राज्यात 26 आणि 27 डिसेंबरला काही जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 ते 28 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज आहे, तर 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक भाव संरक्षण योजनेची पायाभरणी करण्यात येणार आहे. पिकांच्या योग्य दराला देखील विमा संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. ग्रामसभांच्या माध्यमातून याबाबत ठराव घेऊन सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. ही माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून क्रॉप सर्व्हे ॲप्लिकेशन तयार करण्यात आला. या ॲपमधून शेतकरी पिकांची माहिती सातबारासाठी थेट कृषी खात्याला पाठवू शकतील. शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांची वाट बघावी लागणार नाही. यासह इतरही कामांसाठी शेतकऱ्यांना हे ॲप फार फायदेशीर ठरेल. सरकारने जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी वाढ केली. यापुढे 4 ऐवजी केवळ 2 प्रकारात शुल्क आकारणी केली जाईल. नव्या बदलानुसार शेतजमिनीसाठी नियमित मोजणी शुल्क 2,000 तर द्रुतगती मोजणीसाठी 8,000 रुपये मोजावे लागतील. सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये चक्क दूध पिणारा कोंबडा आढळलाय. राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचं नाव आहे. वनराज क्रॉस जातीचा हा कोंबडा आहे आणि या कोंबड्याचं वजन तब्बल 6 किलो 12 महिने याचं त्याचं वय आहे. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यामुळे आदिवासी आणि दुर्गम परिसरातील महिलांना काही प्रमाणात आधार मिळाला. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले. लाडक्या बहिणींना महागाईचा फटका बसलाय. सुमारे 35,000 लाडक्या बहिणींचं आर्थिक बजेट त्यामुळे कोलमडलंय. खातेवाटपानंतर मंत्र्यांचे बंगले आणि दालन वाटप झाल्यात, त्यामुळे धुसफूस सुरू आहे. विश्वासात न घेता दालन याशिवाय बंगल्यांचं वाटप करण्यात आलं, त्यामुळे अनेक मंत्री सध्या नाराज आहेत. दरम्यान मंत्रालयात दालनं उपलब्ध नाही आहेत, त्यामुळे 3 राज्यमंत्र्यांची कार्यालयं थेट विधान भवनामध्ये थाटण्यात आली. तेव्हा बंगले आणि दालन वाटपानंतर काही जणांनी ते बदलून देण्याची मागणी केली. त्यामुळे मंत्र्यांच्या नाराजीनंतर बदलून दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या 2 पुतळ्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली. तुमचा देखील संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे आता धाराशिव या ठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. आमच्याकडे मानापमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियामध्ये वाजतं असं फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटपावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टोलेबाजी केली. संगीत मानापमान चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
आणि यानंतर बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका रोखठोक भूमिकेची. महायुती सरकारला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे आणि त्यामुळे आमदार रुसवा फुगवा काढून समजूत काढावे असं काहीच करावं लागणार नाहीये, हे अजित पवार यांनी आता स्पष्ट सांगितलेलं आहे. तर मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत, त्यामुळे त्यांचा रोख भुजबळांवर होता असं सुद्धा सध्या म्हटलं जात आहे. मात्र दादांचं विधान चांगलंच चर्चेत आलंय. या 5 वर्षाच्या काळात स्थिर सरकार आहे. 237चं पाठ बहुमत आहे. लागतायत 145, आहेत 237. त्याच्यामुळं हा रुसला हा फुगला त्याची समजूत काढा असं काही सुरेशराव घुले यावेळेस करावं लागणार होतं आमदारांच्या बाबतीत सांगतो. त्याच्यामुळं तशी काळजी नाही. प्रत्येकाचा मान सन्मान ठेवण्याचं काम देवेंद्रजी, मी, एकनाथराव आम्ही करूच. त्याबद्दल तुम्ही शंका बाळगू नका. तर महायुतीला बहुमत मिळालं आणि त्यानंतर दादांनी हे नेमकं विधान काय केलं ते आपण पाहिलंय. त्यामुळे आता दादा भुजबळांची समजूत काढणारे की त्यांच्या संदर्भात असंच काही विधान त्यांचं किंवा भूमिका समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल. यानंतर पुढे घेऊयात उर्वरित महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा टॉप 50 मध्ये. चोरानं समोर येऊन बंदूक रोखून धरली तरी बँक कर्मचारी फोनवर मात्र निवांत बोलत होता. ही घणाघाती टीका समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादवांनी केली आहे. उत्तर प्रदेश आता गुन्हेगारीसाठी नंबर 1 झालेलं आहे. योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून ते बोलत होते. अंबरनाथमध्ये ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका चोरट्यानं रिक्षा चोरून नेली आहे. अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरात ही घटना घडली. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने ॲक्टिवा 125 प्रकारची OBD2B अशी दुचाकी बाजारात आणली आहे. तिची किंमत 94,000पासून सुरू आहे. यात TFT डिस्प्ले, दिशादर्शक नकाशा आणि होंडा रोड सिनॅक ॲप मार्फत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशी वैशिष्ट्ये आहेत. नागपूर मुंबई महामार्गावर द बर्निंग कारचा थरार बघायला मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या तरसोद फाट्याजवळची ही घटना आहे. चालकानं सावधानता बाळगली आणि प्रवाशांना वेळीच खाली उतरवलं, त्यामुळे मात्र मोठा अनर्थ टळलाय. सुप्रसिद्ध गायक शान यांच्या निवासी इमारतीला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. म्हाडाच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळानं घेतलाय. त्यामुळे इच्छुक 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरू शकतील. दरम्यान आता ही सोडत 31 जानेवारीला काढण्यात येणार आहे. आता ही सोडत 31 जानेवारीला निघणार असल्यानं ही मुदतवाढ दिसते. भारतीय एअरटेलने 2016 मध्ये मिळवलेल्या स्पेक्ट्रमच्या देण्यापोटीचे 3,626 कोटी चुकते केले. या देण्यापोटी त्यांना 8.65% व्याज भरावं लागते. एअरटेलने या कॅलेंडर वर्षात स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 28,320 कोटी रुपये भरले. वाहनधारकांच्या वाहनांची 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान वैधता संपलेली असेल तर टॅक्सी परवाना रद्द करून नवीन परवाना काढून घ्यावा, हे आवाहन कल्याण परिवहन विभागानं केलंय. आयुर्मान वैधता संपलेल्या वाहनांची परिवहन विभागाकडून तपासणी करण्यात येते. नववर्षाचं स्वागत आणि नाताळच्या सुट्टीमुळे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र समुद्राच्या ठिकाणी पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना होतात. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. सध्या सर्वत्र ख्रिसमसची धूम दिसते. धुळ्यातील देवपूर या ठिकाणी चर्चला देखील आकर्षक विद्युत रोषणाई झाली आहे. या डोळे दिपावणाऱ्या विद्युत रोषणाईला बघण्यासाठी नागरिकही आता गर्दी करत आहेत. महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला मारक ठरतोय. दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी हजारो पर्यटक हे पालघर जिल्ह्यात येतात. याच वेळेची प्रतीक्षा हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिक करतात. मात्र महामार्गाच्या कोंडीमुळे बुकिंगमध्ये 20% घट झाली आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरून होणारी सर्व उड्डाणं आता नव्या टर्मिनलमधून होतील. ही माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. उड्डाणांसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.